नमस्कार मित्रांनो, स्वागतम मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. आता मात्र रेवाने ह्या माणसाला पैसे दिलेले आहेत आणि त्याला बायकोची आणि मुलाची धमकी दिलेली आहे की जर तू हे काम पूर्ण नाही केलं तर मात्र मी तुझ्या प्रपंचाला म्हणजे उद्ध्वस्त करून टाकेल. तेव्हा आता तो बिचारा खूप घाबरलेला असतो आणि तो म्हणतो की खरंच मला इथून रिकाम्या हाताने गेलेलं नाही चालणार, काहीतरी आता मला करावंच लागेल. अक्षय सर बाहेर केव्हा जातील याची मला वाट बघावीच लागेल. आता मात्र पूर्णपणे जीवावर बेतलेला आहे, त्यामुळे मला अक्षय सरांची अगदी बाहेर पडण्याची वाट बघावीच लागेल. म्हणून तो अक्षय बाहेर येण्याची वाट बघत असतो आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर तो लगेच एका बाजूच्या साईडला लपतो. अक्षय मात्र आता त्या क्लाउड किचनचा दरवाजा बंद करतो आणि तेथून निघून जात असतो. हा मात्र तेथे लपलेला असतो. तेव्हा अक्षय गेलेला आहे बघून मात्र तो किचन मध्ये येतो आणि त्याला रेवाने जे करण्यासाठी सांगितलेलं असतं ते तो करतो. त्यानंतर इकडे रमा ही आरोहीशी छान गप्पा करत असते आणि ती रमा विचारते की काय ग आरोही, तुला जर रेवाच्या मावशीच्या बरोबर असली तर मात्र तुला आईची आठवण येत नसते. त्यावरती आरोही म्हणते की आई अगं मला सुद्धा तुझी फार आठवण आली, खरंच तुला खूप मिस केलं. पण मला आता गोष्ट सांग बरं, मग आजचा तुझा दिवस कसा गेला बरं? ग काही उद्याची काम वगैरे झाली, रिझल्टची तयारी झाली का? तेव्हा रमा खुशत म्हणते की हो सगळी तयारी झालेली आहे, आज खूप काम मी केलेलं आहे. तर त्यानंतर आरोही म्हणते की हे बघ आई, तू तर शाळेची ट्रस्टी आहे, तू तर माझी आई आहे, मग तू तर मला खरंच माझा रिझल्ट बघितला असेल नक्कीच, त्यामुळे सांग ना प्लीज प्लीज आई माझा रिझल्ट काय आलेला आहे. रमा आता हसते आणि म्हणते की लाडीगुडी करते आणि तू मला लाडीगुडी लावतेस. रमा म्हणते की हो मी तुझा रिझल्ट बघितलेला आहे पण मी तुला नाही सांगणार कारण ते नियमाच्या बाहेर आहे. तेव्हा आता आरोही म्हणते की आई प्लीज अगं सांग ना प्लीज, सांग ना आई प्लीज, अगं मी फर्स्ट आहे की सेकंड आहे. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघ अगं आरोही, तू छान असं अभ्यास केलेला आहे, तू हुशार आहे, त्यामुळे तू फर्स्टच येणार मला माहिती आहे. माझ्या गोडुलीवर खूपच विश्वास आहे आणि आज जर मी तुला तुझ्या रिझल्ट बाबतीत सांगितलं तर उद्या मात्र तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला कसा बघायला मिळणार आहे बरं. तेव्हा लगेच आरोही लगेच आता बाजूला होते आणि म्हणते की आई तू शाळेची ट्रस्टी असून काय उपयोग आहे बरं, तुला जर मला रिझल्टच सांगायचं नसेल तर. तेव्हा आता रमा हसते आणि म्हणते की अच्छा काय उपयोग म्हणून आता रमा तिला खूप गुदगुले करते आणि आरोही खूपच हसत असते. आणि तेवढ्यात अक्षयचा फोन येतो. तेव्हा रमा म्हणते की बाबांचा फोन आहे म्हणून ती आता अक्षयचा फोन उचलते आणि हॅलो म्हणते. अक्षय म्हणतो की हो रमा मी आता शाळेतून निघालो, ती आता शाळेतून निघत आहे आणि आता मी घरीच येतोय असे बोलून तो फोन ठेवतो. तर ह्या दोघींची खूप मस्ती सुरू असते, दोघी एकमेकांशी खूप आता धिंगाणा घालत आहे. तो अक्षय आता घरी निघणार, त्याच्या बाईकची चावी मात्र आतमध्येच राहिलेली असते म्हणून तो चावी घेण्यासाठी आतमध्ये येतो. तोपर्यंत आतमध्ये मात्र आता ह्या रेवाने जो माणूस पाठवलेला आहे तर त्या माणसाला मारण्याची धमकी देऊन मात्र तिने त्याच्याकडून हे काम करण्याचं ठरवलेलं असतं. शेवटी तो आता आपल्या बायका आणि मुलांच्या जीवासाठी हे काम करायला तयार होतो आणि तो ते पातेले आहे तर अक्षयने सगळं काही तयारी करून पातेले व्यवस्थित झाकून वगैरे ठेवलेले असतात आणि तो परत ते पातेले घेतो. त्यामुळे किचनमध्ये आता खूप अंधार असतो. तेवढ्यात आता अक्षय दरवाजा उघडून आतच येत असतो आणि आता हा तेथे त्या पातेल्यामध्ये ते औषध वगैरे आहे तर ते पावडर मिक्स करत असतो आणि अक्षय लाईट ऑन करतो आणि आत येतो तर बघतो तर काही समोर हा दिसतो आणि संतोष खूपच घाबरलेला असतो. संतोष अक्षयकडे बघतो आणि अक्षय संतोषकडे बघतो. अक्षय विचारतो की संतोष तू इथे काय करतोस? आणि संतोष मी तर तुला घरी जाण्यासाठी सांगितले होते आणि तू अजूनपर्यंत इथेच आहे का आणि तू इथे काय करतो? संतोष पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. संतोष घाबरतच म्हणतो की सर पाकामध्ये वेलची फूड टाकली की नाही हेच मला आठवत नव्हतं, वाटेत जाताना मी माझ्या डोक्यामध्ये विचार आला आणि माझ्या जीवात जीव उरला नव्हता, वेलची फूड टाकलं नसेल तर मुकादम केटरचं नाव खराब होईल म्हणून मी धावतच आलो. अक्षय विचारतो की टाकली होतीस का वेलची फूड? तेव्हा तो संतोष म्हणतो की हो आताच मी टेस्ट केली, टाकली होती, सगळं काही ठीक आहे, मी उगाच घाबरलो होतो. पण अक्षय मात्र आता एक गुलाबजाम घ्यायला जातो तर संतोष म्हणतो की मी देतो आणि लगेच तो एक वाटी वगैरे घेऊन अक्षयला त्यातील एक गुलाबजाम काढून देतो. अक्षयला काहीतरी संशय येत असतो. अक्षय त्याच्याकडेच बघत असतो. अक्षय एक घास घेतो आणि खातो आणि म्हणतो की परफेक्ट आहे, तू तर फ्रूट टाकलीच होती. तेव्हा आता संतोष म्हणतो की हो तेच तर, आता काही टेन्शन नाही असं म्हणतो आणि आता मला शांत झोप लागेल असं म्हणतो. तेव्हा अक्षय म्हणतो की काय शांत झोप लागेल, दिवसभर तू सारखा गोंधळच घालतोय, तुझं कामामध्ये लक्षच नाही आणि हे बघ अरे घरी जा, घरी जाऊन आराम कर, मी तुला सांगितलं होतं ना की तू आराम कर, तुझं लक्ष व्यवस्थित नाही म्हणून. संतोषला तो पुन्हा ते पातेले जागच्या जागी ठेवायला सांगतो. संतोष आता पुन्हा अक्षयच्या
समोर येऊन उभा राहतो आणि गडबडल्यासारखा तो गोंधळल्यासारखा करत असतो. अक्षय त्याला विचारतो की काय झालं आता, उशीर झालेला आहे, चल ना, हो ना पुढे. संतोष घाबरतच हो सर असे बोलून आता बाहेर अडखळतच निघून जातो आणि संतोष बाहेर निघून येतो आणि परत काहीतरी त्याचं काम राहिलेलं आहे म्हणून तो आता स्वतःवरच चिडतो आणि परत तिथून निघून गेल्याचं नाटक तो करतो. आता अक्षय दरवाजाची कडी वगैरे आहे ती लावतो आणि मनात विचार करतो की सगळं काही नीट झालेलं आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये अशी धाकधूक का असेल बरं. किंवा मात्र आता संतोषने ते काम परफेक्ट केलेलं असतं आणि तो खूप घाबरलेला असतो. रेवा तर त्याच्या फोनची वाटच पाहत असते. रेवाला तो फोन करतो आणि मॅडम काम झालेलं आहे असे म्हणतो. अक्षय येण्याच्या अगोदर त्याने ती सगळी काही पावडर वगैरे आहे तर त्या पातेल्यामध्ये मिक्स केलेली असते. रेवा ही सर्व ऐकून मात्र आता खुश होते आणि म्हणते की गुड बॉय, आय लाईक इट, म्हणजे तुझी बायको आणि मुलगी आता सुखरूप असणार आहे असं म्हणते. ठरल्याप्रमाणे मात्र तुला कामाचा जो काही बोनस मिळणार होता तो सुद्धा तुझ्या पत्त्यावर पोहोचला जाईल. हे पण तुला माहिती आहे की उद्या जर हे सर्व उघडकीस आले तर तुला कुठे जायचं आहे, कुठे जाऊन लपायचं आहे, सगळं लक्षात आहे ना. तेव्हा संतोष घाबरतच हो असं म्हणतो. म्हणून रेवा लगेच त्याला तिथून जायला सांगते. तेव्हा तो फोन ठेवतो आणि घाबरतच निघून जातो. तेव्हा रेवा खूपच खुश होते आणि मस्त दारू पिण्याचा एन्जॉय ती करत असते आणि म्हणते की हे बघ आता उद्या जेव्हा आता ह्या सगळ्याचा बॉम्बस्फोट होईल तेव्हा अक्षय तुझा हा पत्त्यांचा जो काही बंगला आहे तो कोसळून पडेल. तो कोसळताना बघायला मात्र खूप मजा येईल. रेवा खूप खुश होऊन हसत असते, तिला खूप आनंद झालेला असतो आणि तेवढ्यात मात्र आता दारू पिऊन वगैरे झाल्यानंतर ती आता तेथेच रात्रभर उभी असते. तेवढ्यात चंदा येते. चंदा इकडे तिकडे बघते आणि रेवाला विचारते की काय ग, काय झालं, तू रात्रभर इथेच उभी आहेस का, झोपली नाहीस का. तेव्हा रेवा म्हणते की हो मी नाही झोपले आणि हे बघ चंदा वेळ कुणासाठी थांबत नाही असं म्हणतात. आज माझ्यासाठी सुद्धा ती वेळ खूप स्लो चाललेली आहे आणि आजचं सूर्य मुकादमांसाठी काय असेल हे फक्त मलाच माहिती आहे. त्यावरती चंदा म्हणते की अगं तुझा प्लॅन आहे तर तो खूप चोख होता आणि त्या संतोषने सुद्धा त्याचं काम अगदी चोख केलेलं आहे तर, आणि मग कशाला इतकी काळजी करते. त्यावरती चंदा म्हणते की काळजी नाही, फक्त विचार सुरू आहेत. हे पण मला माहिती आहे की माझा प्लॅन परफेक्ट झालेला आहे, पण प्लॅनच्या शेवटी अक्षयला वाचवायचे की नाही याचा विचार मी करत होते आणि आता तो डिसिजन घेता घेता मी रात्रभर झोपलेले नाही तर नक्की काय करायचं याचा विचार मी करत आहे. अक्षयला शेवटी वाचवायचं की नाही याचा विचार मी करते. एनिवे आपण मात्र ह्या खेळाचा द एंड करूयात आणि अक्षयची स्टोरी मात्र कायमची संपून टाकूयात. यासाठी रेवाने रात्रभर विचार करून आता हा निर्णय घेतलेला असतो आणि चंदाला ती सांगत असते कारण अक्षयला ह्या सगळ्यामध्ये गुंतून तिला आता परत वाचवण्याचं नाटक तिला करायचं आहे की खरंच ती त्यांच्या किती काही करते. हे सगळं कारस्थान सुद्धा स्वतःनेच घडून आणलेलं आहे अक्षयला गुंतवण्यासाठी. त्यानंतर विचार करते करते आणि पुन्हा चंदाला म्हणते की नाही अजूनपर्यंत ह्या चांगल्या रेवाचा मुखवटा ठेवायचा आहे. या झालेल्या भीषण अपघातामध्ये आणि ह्या संकटात अक्षयला वाचवायचं की नाही, त्याला पुन्हा एकदा वाचून त्याच्या समोर देवदूत बनायचं की नाही, नक्की मी काय करू हे खरंच मला काही कळत नाही. तेव्हा आता चंदा म्हणते की अगं पण तू त्या मुकादमांचा इतका विचार कशासाठी करते, त्यामुळे तू आजच इथे हा विषय सगळा काही मुकादमांचा संपून टाक. आणि आता मात्र त्याला कोणी वाचू शकत नाही. अक्षयच्या नशिबामध्ये शेवटी काय लिहून ठेवलं हे त्याला सुद्धा माहिती नसेल. म्हणून रेवा आता त्याच्या अगदी समोर म्हणजे अक्षयला गुंतवण्यासाठी हे सर्व नाटक तिने केलेलं आहे. संतोषला त्यामध्ये ते संतोषचा वापर करून घेऊन आता हे सगळं काही तिने घडून आणलेलं आहे. तर त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आता रमा ही आहो आहो म्हणून अक्षयला आवाज देते आणि आरोहीला सुद्धा उठायला येते. ती म्हणते की आरोह खूप उशीर झालेला आहे, उठ बरं. आरोही म्हणते की फक्त 5 मिनिट झोपून दे. ती अंगावर घेऊन झोपते तर आता रमा काही ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की नाही 5 मिनिटं नाही, हे फक्त तू 5 मिनिटं म्हणते परंतु 5 मिनिटापेक्षा जास्त झोपशील. आरोही उठायला तयारच नसते. आरोही म्हणते की आई फक्त 5 मिनिट. रमा म्हणते की ए आघा उठ, शाळेत जायचं आहे, उशीर होतोय, उठ लवकर. आणि आरोही आज काय आहे तुला माहिती आहे ना, म्हणून ती आरूला गुदगुल्या करत उठवत असते. आरू आरू, परंतु आरू म्हणते की नाही आई फक्त 5 मिनिट 5 मिनिट. परंतु आता ही आरोही काही उठायला तयार नसते. अक्षय तयार होतो आणि बाहेर येतोय. रमा ही आरोहीला उठवत असते. अक्षय बघत असतो आणि रमा म्हणते की अगं उठ, किती वेळ झोपणार आहेस. आणि तेवढ्यात अक्षय म्हणतो की काय आरोही तू अजूनपर्यंत झोपलेली आहेस का, मला तर असं वाटलं होतं की तू उठली असेल, शाळेत जाऊन एव्हाना रिझल्ट सुद्धा बघितला असेल, एव्हाला नमस्कार करून सगळ्यांना पेढे वाटायला सुरुवात सुद्धा केली असेल असं मला वाटलं होतं. तेवढ्यात आरोहीला तर रिझल्ट म्हणल्यानंतर लगेच आठवण होते. ती लगेच आता उठून उभी राहते. मी तर खूपच सगळं काही विसरलेच होते. लगेच तिची घाई सुरू होते की आई चल माझा ब्रश दे, मला ब्रश करायचा आहे, कपडे कुठे ठेवलेले आहेत, म्हणून आता खूपच घाई करत असते. पटकन पटकन दे लवकर आई. तेव्हा रमा म्हणते की हो हो हो, म्हणूनच मी तुला लवकर उठवत होते, त्यामुळे आता तू हे सगळं काही काम बाबाला सांग, तुला उठवणं म्हणजे वादळ आहे वादळ. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मग मुलगी कुणाची आहे, माझा उत्साह तिच्यामध्ये उतरलेला आहे. आता रमा म्हणते की हो जे काही चांगलं घडेल ते तुमच्यामुळे आणि जे काही वाईट घडेल ते माझ्यामुळे. तेव्हा आरोही
आरोही दोघांना म्हणतं की बस 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 आणि बाबा मी तुझ्या सोबत येणार आहे, तू विसरू नकोस बरं का. अक्षय म्हणतो की हो चालेल चालेल. आरोहीला तो आता बाथरूम मध्ये जाऊन ब्रश वगैरे करायला फ्रेश व्हायला सांगतो. तेव्हा रमा म्हणते की तुमची कॉफी तिथे ठेवलेली आहे. अक्षय आता बघत असतो. अक्षय काहीतरी विचारत असतो आणि रमा तिचं काम करत असते. अक्षय काहीतरी तरी विचार करत आहे आणि रमाचं तेवढ्यात अक्षयकडे लक्ष जाते. तेव्हा आता रमा विचारते की काय झालं अक्षय, तुम्ही कसला विचार करत आहात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रात्रीपासूनच मला काहीतरी वेगळंच वाटतं, अगदी अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. नक्की काय झालं तेच मला कळत नाही, काहीतरी वेगळंच वाटतं. असं चुकल्यासारखं वाटतं, नक्की काहीतरी झालेले आहे याची मला शंका येते. काहीतरी धडधड झाल्यासारखं वाटतं, मला खूप भीती वाटते. म्हणून अक्षय आता त्याची चाहूल त्याला लागलेली असते आणि त्याला आता सगळं काही आता काहीतरी होईल असं वाटत असते. त्यावर आता तो रमाला हे सर्व सांगतोय. रमा म्हणते की हे बघा आरोहीचा रिझल्ट आहे म्हणून हे सर्व होत असेल. अक्षयला फार हसायला येते. अक्षय म्हणतो की हे बघ अगं रिझल्ट मला काही टेन्शन नाही, आता तिला चांगलेच मार्क मिळणार आहे, त्याचं मला खरंच खूप टेन्शन नाही. पण मला वेगळंच काहीतरी दडपण येते, कसली तरी मला भीती वाटते आणि तेच मला माहिती नाही. तेव्हा आता रमा म्हणते की म्हणजे तुम्हाला सुद्धा आता आरोही सारखा डोस द्यावा लागेल. तेव्हा लगेच आता अक्षय म्हणतो की ए मी तुझा काही मुलगा वगैरे नाही. उत्साहाचा डोस पाजायला तर रमा म्हणते की ठीक आहे. ती कधी वडील सुद्धा लहान मुलांसारखंच वागतात. आणि हे बघा मी तुमच्यासाठी तुमची आवडती कॉफी बनवलेली आहे, त्यामुळे कॉफी प्या आणि छान दिवसाची सुरुवात करा. तेव्हा अक्षय ती कॉफी वगैरे घेतो आणि म्हणतो की तुझ्यासारखी जर आता व्यक्ती असेल ना आजूबाजूला, बाकी कोणतंही टेन्शन कमीच होत असतं, कोणत्याही टेन्शनची काही भीती वाटत नसते. आता रमा खुश होत असते तर अक्षय तिला थँक्यू बोलतो. त्यानंतर आता अक्षय आणि रमा हे शाळेवर निघून येतात. शाळेत आल्यानंतर आज रिझल्टचा दिवस असतो. छान तयारी केलेली असते, मुलांना जेवणाची सोय झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे. मुलांना आज जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता मुलांचे पालक सुद्धा तेथे मुलांच्या सोबत आलेले आहे रिझल्ट घेण्यासाठी. तेव्हा त्यातील काही बायका आहेत तर त्या मुलांचे जे काही पॅरेंट्स वगैरे आहेत तर ते रमाचं खूप कौतुक करत असतात की खरंच रमा मॅडम तुम्ही खरंच शाळेत खरंच खूप छान संस्कार देता आणि खरोखर रमा मॅडम तुमचं कौतुक वाटतं. मी शिक्षणाचा दर्जा तर दाखवलाच आहे, परंतु मुलांच्या आरोग्याची सुद्धा तुम्ही काळजी घेतात, शिस्तीची सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने काळजी घेतात, त्यामुळेच मात्र आमचा या शाळेवरती आंधळा विश्वास आहे. रमा खूप खुश होते आणि आता हात जोडते. तर आता दुसरे पालक आहे ते म्हणतात की अगदी बरोबर. आणि आजच्या काळामध्ये मात्र व्यवसायापेक्षा संस्कारांना महत्त्व देणारी शाळा म्हणजे, आणि येथे मात्र आमच्या मुलांना सगळं काही मिळत आहे म्हणूनच आम्ही मात्र निश्चिंत आहोत. रमा खुश होत त्यांचं हे कौतुक ऐकत असते. रमाचं खूपच कौतुक होत असतं. तेव्हा आता रमा त्यांच्याशी छान गप्पा वगैरे करत आहे. त्यानंतर संतोष काही अजून आलेलाच नसतो. अक्षय वाट बघून अगदा पूर्णपणे थकून गेलेला असतो. तो आतमध्ये येतो आणि आतमध्ये दुसऱ्या शेफला विचारतो की काय रे संतोष अजून आलेला नाही का. तेव्हा तो म्हणतो की नाही ना संतोष अजून आलेला नाही आणि आज आपल्या शाळेत इतका मोठा इव्हेंट असणारे सुद्धा त्याला काही वाटले नसेल का, तो का आला नसेल बरं, तरी सुद्धा त्याचा अजूनपर्यंत काही पत्ताच नाही. त्यावरती आता अक्षय म्हणतो की काल रात्री सुद्धा तो बराच वेळ आता उशिरापर्यंत इथेच होता. बायकोची तब्येत बिघडली म्हणून कदाचित आज तो आला नसेल आणि हरकत नाही, आता फक्त वाटायचं बाकी आहे, मग आपण ते देऊ शकतो. म्हणून तो आता प्रत्येक वाटीमध्ये गुलाबजाम वगैरे आहे तर तो गुलाबजाम वाटीमध्ये भरतो आणि आता त्या प्लास्टिकच्या डब्याला झाकण वगैरे लावले जात असते. अक्षय तो त्याची मदत करत असतो. त्यानंतर इकडे रमा ही म्हणते की हे बघा पालकांचा विश्वास ही आमची ताकद आहे, दर्जामध्ये तडजोड न करणे आणि हे अण्णासाहेबांचं ब्रीद वाक्य आहे आणि त्यानुसारच आम्ही चालतोय. शाळेतील मॅडम आणि पालक सगळेजण आता म्हणजे गप्पा करत आहे, एकमेकांशी बोलत आहे आणि शाळेतील विद्यार्थी मस्तपैकी आता हे जेवण करत आहे. गुलाबजाम आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी खाल्लेले असतात, ते पण आवडीने. त्यानंतर आता इकडे रेवा गाडीतून जात असते आणि तिला कॉल येतो. तेव्हा रेवा कॉल उचलते आणि म्हणते की मी किती वेळेस सांगितलेले आहे की जोपर्यंत मी कॉल करत नाही तोपर्यंत मला कॉल करायचं नाही म्हणून. आता मात्र लक्ष ठेवून ऐकायचं, ठरल्याप्रमाणे मात्र सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि काही गडबड मात्र करायची नाही. आजचा टाइम आहे तो खूप महत्वाचा आहे, एका सेकंदाची सुद्धा चूक व्हायला नको, समजलं ना. आणि हो तुमची माणसं आणि आपला प्लॅन हे सगळं काही अगदी व्यवस्थित तयार ठेवा आणि आयसी कोणालाही अगदी साध्या शिपायला सुद्धा संशय येता कामा नये. सगळं काही प्लॅन प्रमाणेच होत आहे आणि परफेक्ट होत आहे, त्यामुळे मात्र साधी गडबड सुद्धा खूप मोठ्या महागात पडू शकते, हे लक्षात ठेवा. तेव्हा मात्र आता ती प्लॅन सगळं काही समजावून सांगते आणि फोन ठेवते आणि स्वतःला म्हणते की अक्षय मुकादम आज फक्त हे जे विष आहे तर ते फक्त मी अन्नात नाही तर तुझ्या नशिबात सुद्धा कालवले
ठरलेला आहे आणि द टाइम स्टार्ट नाऊ, तुझी आता वेळ सुरू होत आहे. तर त्यानंतर आरोही आणि अर्था मात्र आता निकाल घेऊन येतात आणि आनंदाने आरोही उड्या मारतच किंचाळत येत असते. तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती आनंदला घट्ट मिठी मारते आणि रमाला सुद्धा. आनंद त्यांचा रिझल्ट बघतोय आणि म्हणतो की अरे बापरे, काय टॅलेंटेड पोरगी आहे ही, खरंच वर्गामध्ये पहिली आलेली आहे. आरोही अर्थात तर आता मात्र मॅथ मध्ये अख्ख्या शाळेमध्ये प्रथम आलेली आहे. तर आणि आता सगळ्यांना फार आनंद होतो. रमा अर्थालाही जवळ घेते आणि खरंच कॉंग्रॅच्युलेशन, आज संध्याकाळी मात्र आपल्या घरी मोठी पार्टी होणार आहे. तर आता आरोही म्हणते की हो हो हो, पण घरी जाण्याच्या अगोदर आम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे. तर प्रॉमिस कर बरं काका तो. तेव्हा आनंद म्हणतो की हो नक्कीच. आता अर्था म्हणते की आता पार्टी तर व्हायलाच पाहिजे, सेलिब्रेट तर करायलाच पाहिजे, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. त्यावरती आनंद म्हणतो की हो ओके ओके, जाऊयात, नक्की जाऊयात. आणि हे बघा, तुमची ही इतकी मेहनत पाहता मात्र तुमची सगळी काही फरमाईश पुरी केली जाईल, हो की नाही. म्हणून आनंद आता त्यांना बाहेर घेऊन जाण्याचं ठरवतो. आनंद मात्र आता त्या दोघींना घेऊन जातो आणि आता ते एकमेकांना बाय बाय करतात. रमा म्हणते की हो बाय आणि आता आनंद त्या दोघींना घेऊन गेलेला असतो आणि त्याच वेळेस अक्षय येतोय. काही पालक वर्ग, आता काही मुलं आहेत तर ती जेवण वगैरे करत आहेत. ज्या मुलांनी आता हे गुलाबजाम वगैरे खाल्लेले आहेत तर मुलांना लगेच चक्कर यायला सुरुवात होते आणि मधू मॅडम आता हे मुलांकडे पाहतात. तेवढ्याच आता ते दोनही मुलांनी मान वगैरे खाली टाकून दिलेले असतात. मधू मॅडम आता त्यांना धरते आणि लगेच रमा मॅडम, अक्षय मॅडम बघा इकडे काय होत आहे. आणि आता जेव्हा रमा आणि अक्षय धावतच येतात आणि बघून मात्र त्यांना धक्काच बसलेला असतो. सगळेजण आता धक्क्याने पाहत असतात की नक्की ह्या मुलांना काय झालं असेल. मधू मॅडम त्या मुलांना धरतात. अक्षय म्हणतो की ए बाळा काय झालं, अरे उठ ना. आता रमा म्हणते की अचानक यांना चक्कर कशी आली, आता तर ते व्यवस्थित होते की ह्या मुलांना काय झालं असेल. म्हणून मधू मॅडम वैभवला पटकन पाणी आणायला सांगते. वैभव धावतच येतो आणि पाणी घेतोय. काहींनी त्यांना पाणी पाजत असतात. अक्षय म्हणतो की डोळे उघड. सगळ्यांचा घोळका आता त्या मुलांजवळ जमा होतो. सगळेजण पाहत असतात की नक्की काय झालेलं आहे. आणि आता एक विचित्र प्रकार मात्र येथे घडलेला असतो. अक्षयला आणि रमाला फार टेन्शन येते. आता अक्षय त्यांना म्हणतो की आ करा पाणी प्या. तर आता रमा म्हणते की गर्दी कमी करा बरं, माझा जीव पूर्णपणे घाबरला असं होतो, काय करावं तेच सुद्धा काही कळत नसतं. सगळेजण फार टेन्शन मध्ये येतात. आता दुसरा जो काही पालक आहे तो म्हणतो की बरं वाटतं का, त्या मुलाला विचारतो आणि काही टेन्शन घेऊ नका, उन्हामुळे झालं असेल बहुतेक, लवकरात लवकर आपल्याला त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. आता रमा म्हणते की नाही नाही, एक मिनिट वैभव तू जा बरे, लवकरात लवकर डॉक्टरांना येथे बोलाव. तेव्हा आता वैभव म्हणतो की हो मॅडम आणि तो लगेच डॉक्टरांना फोन करतो. तेवढ्यात आता एक पालक म्हणतो की उन्हाचा तडाखा नाही हा, शाळेत जे काही खायला दिलेला आहे तर त्यातून विषबाधा झालेली आहे. हे ऐकल्यानंतर आता अक्षयला आणि बाकी सर्वांना फार मोठा एक धक्का बसतो. अक्षय मात्र बघतच असतो की नक्की हा माणूस काय बोलतो, कारण आता हे सगळं कसं होईल. मी तर माझ्या हाताने स्वतःही स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे, मग आता हे सगळं कसं होऊ शकतो. अक्षयला फार टेन्शन येते आणि रेवा तर ह्या संधीची वाट पाहत असते की कधी आता शाळेमध्ये हे सर्व काही घडेल, कारण तिने हे सर्व घडून आणलेलं असतं अक्षयला मुद्दाम गुंतवण्यासाठी आणि ती बरोबर अक्षयला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तीच आता विचार करत आहे की अक्षयला ह्या सगळ्यातून वाचवायचं आहे किंवा नाही. आणि सगळं काही तिने आता घडून ह्या मुलांच्या जीवावर बेतलेलं असतं. आता डॉक्टरांना बोलवलं जातं. घाईने आता वैभव हा डॉक्टरांना फोन करतोय आणि रमाचा जीव पूर्णपणे कासावीस झालेला असतो. आरोही आणि आर्था सुद्धा आता आनंदसोबत तिकडे गेलेल्या आहेत आणि शाळेमध्ये हा एक विचित्र प्रकार घडलेला आहे. तेव्हा अक्षयला रमाला फारच टेन्शन येते की नक्की आता हे सर्व काय घडले, विषबाधा झालीच कशी, अन्नातून विषबाधा कशी झाली असेल, सगळं काही इतकं क्लिअर करून सुद्धा. म्हणून अक्षयला मात्र आता संतोषचा काहीतरी डाऊट येणार आहे, कारण संतोषचं वागणं अक्षयला थोडंसं खटकलेलं असतं. तो संतोषवर आता संशय घेणार आहे, कारण हे सगळं संतोषने केलेलं आहे अक्षयच्या लक्षात येणार आहे. तेव्हा आता मित्रांनो, अक्षय मात्र संतोषची चांगलीच आता खरडपट्टी काढणार आहे. तर आणि रेवा ह्या सगळ्याच्या मागे आहे. रेवाने बरोबर अक्षयला वाचवण्यासाठी यामधून प्रयत्न ती करणार आहे आणि अक्षयच्या समोर ती किती चांगली आहे दाखवण्याचा प्रयत्न ती करत आहे. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तर शाळेमध्ये जे काही झालेलं आहे त्यामुळे मात्र आता एक खूप मोठी विषबाधा झालेली असते आणि तेवढ्यात मात्र अक्षय आणि रमा हे सगळेजण घरी आलेले असतात. आणि घरी आल्यानंतर मात्र आता आरोही आणि अर्था यांनी जे काही आता गुण पटकवलेले आहे तर त्याचं कौतुक होत असतं. आणि तेवढ्यात पोलीस येथे येतात. पोलीस म्हणतात की अक्षय मुकादम, तुमच्या कॅन्टीनचं जे जेवण तुम्ही बनवलेलं आहे त्यामुळे जर तिघेजण सिरियस आहे आणि तुमच्यावर मात्र आता हे सगळं काही विषबाधा झाल्याचा आरोप आहे, तेव्हा तुम्हाला अटक करण्यात येत आहे. तेव्हा रमा पुढे येते आणि रमा म्हणते की यांच्याकडून अशी चूक कधीही नाही होऊ शकणार. लगेच लेडीज कॉन्स्टेबल आहे तर त्या लगेच रमाला बाजूला घेतात, कारण रमा आता अक्षयला म्हणजे बेड्या घालून देत नसते, ती आडवी येत असते. रमाला ती लेडीज कॉन्स्टेबल आहे तर ती बाजूला करते आणि पोलिसांना त्यांचं काम करून द्या असं म्हणते. तर
पोलीस आता अक्षयसमोर बेड्या धरतात आणि म्हणतात की चला. तर अक्षयला खूप मोठ्या संकटात मात्र ह्या रेवाने अडकवलेलं असतं. तेवढ्यात मात्र आता रेवाने प्लॅन खेळलेला असतो. रेवा मात्र आता लगेच त्या संतोषला तेथे धक्काबुक्का मारत घेऊन येते. त्याला खूप मारलेलं असतं आणि म्हणते की हे बघा, आता मात्र जे काही अक्षय पोलीस अक्षयला घेऊन जात असतात, तर रेवा त्या संतोषला घेऊन तेथे येते आणि त्याला सगळ्यांच्या समोर ढकलून देत म्हणते खरा गुन्हेगार तर हा आहे, अक्षय मुकादम नाही. तेव्हा आता हा संतोष खूप रडत असतो आणि रेवाने त्याला खूप मारलेला आहे. त्याच्या तोंडातून रक्त वगैरे येत आहे आणि तो म्हणतो की खरा गुन्हेगार मी आहे, त्यामध्ये अक्षय मुकादम यांचा काही संबंध नाही. कारण हे सर्व मी का केले, कारण मला ते कॅन्टीनचा मालक व्हायचं होतं, म्हणून मी हे सर्व केल्याचं तो कबूल करतो. आणि हे सगळं रेवाच्या सांगण्यावरून शेवटी त्याने सगळं काही आपल्या म्हणजे स्वतःवर गुन्हा घेतलेला असतो. त्यानंतर मात्र रेवाने त्याला त्याच्या मुलांची आणि बायकोची मारण्याची धमकी दिलेली असते, म्हणून बिचाऱ्याला हे सर्व सहन करावे लागतात. आणि पोलीस शेवटी मात्र आता त्याला तेथून घेऊन जातात त्या संतोषला. आता रेवा खूपच खुश होते, कारण आज सगळ्यांच्या समोर तिने अक्षयला वाचवलेलं असतं. आणि रेवा आता मनात म्हणते की आता किती काही झालं तरी या घरामध्ये माझा शब्द नाही पडणार. आता अक्षयचा पूर्णपणे विश्वास बसतो. अक्षय म्हणतो की खरंच रेवा बदलली आहे, आता मात्र माझी पूर्णपणे खात्री पडलेली आहे. तेव्हा रेवा हे ऐकून आणखीनच खुश होते आणि तिचा प्लॅन शेवटी सक्सेस होतो. पण नक्की पुढे आता काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.